ज्यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये आपण जाणार आहे आणि आज जो विषय मी आज निवडलेला आहे तो विषय आहे ते म्हणजे की अवज्ञा, डिसओबिडियन्स. अवज्ञा किंवा डिसओबिडियन्स, न ऐकणे, ही गोष्ट जी आहे ही काही नवीन गोष्ट नाही. कारण जर आपण बघितलं तर बायबलमध्ये जर सगळ्यात पहिलं पाप काय असेल तर त्यावेळेस खून हे सगळ्यात पहिलं पाप नव्हतं, चोरी हे पाप नव्हतं, व्यभिचार हे पाप नव्हतं, खोटं बोलणं हे पाप नव्हतं. पण त्या ठिकाणी जर सगळ्यात पहिलं पाप होतं तर ते म्हणजे की अवज्ञा किंवा डिसओबिडियन्स. आता ही जे डिसओबिडियन्स जी आहे किंवा जे आज्ञाभंग करणं जे आहे, ही जी गोष्ट आहे ही कशातून आली तर येणाऱ्या दिवसामध्ये मी तुम्हाला ती काही कारणं मी त्याची सांगणार आहे की माणसामध्ये आज्ञाभंगपणा किंवा अवज्ञा करणं का माणसाच्या जीवनामध्ये येतं, का माणूस हा आज्ञा पाळत नाही आहे, त्याचं कारण मी तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये मी तुम्हाला नक्की सांगतो. आज आपण ह्या अवज्ञेविषयी किंवा आज्ञाभंगाविषयी मी काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता पहिलं जे पाप होतं तर ते पहिलं पाप काय होतं की ते म्हणजे की देवानं आदामाला सांगितलं होतं की ते म्हणजे की मधल्या झाडाचं फळ खाऊ नकोस, आणि स्पेसिफिकली सांगितलं होतं की ते म्हणजे की बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नकोस. देवानं आदामाला एक चॉईस ठेवली होती की मधल्या झाडाच्या मधले जे झाड होतं तिथं दोन झाडं होती. एक जीवनाचं झाड होतं, जीवनाचं फळ देणारं झाड होतं, आणि एक बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं फळाचं झाड होतं. पण त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की एवढे दिवस, आता किती दिवस किती वर्ष ते तिथं राहिले माहित नाही त्या ठिकाणी, पण एवढ्या त्यांच्या त्या एदेन बागेच्या राहण्याच्या कालावधीमध्ये त्यांचं लक्ष त्या जीवनाच्या झाडाकडे कधी गेलंच नाही, किंवा त्यांच्या जीवनामध्ये कधी विचार सुद्धा आला नाही की आपण त्या जीवनाच्या झाडाचं फळ खावं. पण त्यांच्या मनामध्ये मात्र एक गोष्ट वारंवार असेल की ते म्हणजे की जे आमच्या समोर जे आहे त्याचा उपभोग आम्हाला घ्यायचा. मग ते वेगवेगळ्या झाडाचं फळ खात असतील, त्या ठिकाणी असणारे प्राणी पक्षी यांच्याबरोबर त्या ठिकाणी मौज मजा करत असतील, आणि मग त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस देव त्यांच्याबरोबर बोलायचा, त्याच्याबरोबर बोलत असतील. एक आनंदी आणि सुखी आणि समाधानी असं वातावरण त्या ठिकाणी होतं. न त्या ठिकाणी त्यांना काम करायचं होतं, न त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं काबाड कष्ट करायचं होतं. पण एक गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये होती की ते म्हणजे की सुख जे आहे ते सुख त्यांना मिळवायला लागत नव्हतं, कारण ऑलरेडी ते सुख त्यांच्या जीवनामध्ये होतं. आता हे सगळं काही असताना त्या ठिकाणी काय घडलं तर एक गोष्ट घडली. काय घडली तर त्यांच्या जीवनामध्ये एका शक्तीनं प्रवेश केला. मी तर शक्ती म्हणत आहे, व्यक्ती म्हणू शकत नाही. आणि ही शक्ती कोणती होती तर ही शक्ती होती ती म्हणजे की दुष्ट शक्ती किंवा सैतानी शक्ती. त्यानं त्या ठिकाणी प्रवेश केला. मग ज्यावेळेस त्यानं प्रवेश केला त्यावेळेस त्यानं कुणाचं रूप त्यानं धारण केलं? त्यानं वाघाचं रूप धारण केलं नाही, न त्यानं पक्षाचं रूप धारण केलं नाही, कोणत्याही जनावराचं रूप त्यानं धारण केलं नाही, तर त्यानं फक्त एका जनावराचं रूप धारण केलं, आणि ते म्हणजे की सापाचं. तो सापाचा उपयोग त्यानं हवेला फसवण्यासाठी केला, कारण
देवाचं वचन असं म्हणतं की साप जो होता त्या सर्व प्राण्यामध्ये तो कसा होता? सुंदर होता. एवढंच नाही तर तो हुशार सुद्धा होता. बघा, बऱ्याच वेळेस माणसाच्या जीवनामध्ये सैतान काम करत असताना काय बघत असतो तर त्या माणसाची हुशारी किंवा त्या माणसामध्ये असणारं ज्ञान किंवा तो माणूस देव या सगळ्या गोष्टीची पारख करत असतो. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की त्याचा उपयोग करून त्यानं सिस्टमॅटिकली त्या हवेला आज्ञा मोडण्यासाठी त्यानं तयार केलं. ज्यावेळेस आम्ही या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही बघतो त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा रीतीनं तो जो साप जो आहे तो साप कसं त्या ठिकाणी काय म्हणतो कशा रीतीनं हवेच्या जीवनामध्ये आला या ठिकाणी आपल्याला दिसतं. या ठिकाणी त्याची एक खासियत सांगितलेली आहे 3रा अध्याय 1 वचनामध्ये. ते म्हणजे की जे वनपशु यहोवा देवाने केले होते त्या सर्वापेक्षा साप धूर्त होता. त्या सापामध्ये एक गुण होता. लक्षात ठेवा, प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक पक्षामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गुण असतो. आणि तो जो गुण जो असतो त्यांचा अंगचा गुण असतो. ह्या सापाच्या जीवनामध्ये सुद्धा एक गुण होता आणि ते म्हणजे की धूर्तपणा. आता हा जो धूर्तपणा जो आहे हा धूर्तपणा आम्हाला समजणं गरजेचं आहे. हा धूर्तपणा म्हणजे नक्की काय? तर धूर्तपणा म्हणजे जे आपण नाही आहे ते आपण आहोत हे दाखवणं. धूर्तपणा म्हणजे काय? जे आपण नाही आहे ते आपण आहोत हे दाखवणं. आणि हे सापामध्ये असणारा गुण आहे. तुम्ही बघा की तो आज सुद्धा तो सापामधला तो गुण आपल्याला दिसून येतो. आणि तो त्या ठिकाणी ज्यावेळेस तिच्या बरोबर बोलत आहे तर त्यावेळेस तो पहिला प्रश्न तो त्या ठिकाणी हवेला म्हणत आहे. तो म्हणत आहे, त्या स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याच झाडाचे फळ खाऊ नका असे देवाने म्हटले, हे खरे आहे काय? बघा, इथं तो धूर्तता या ठिकाणी आम्हाला त्याची दिसते. आणि ते म्हणजे पहिला प्रश्न त्याने केलेला. काय प्रश्न आहे? तुम्ही बागेतल्या कोणत्याच झाडाचे म्हणजे तो त्या ठिकाणी सगळ्या झाडांना त्याच्यामध्ये इन्क्लूड करत आहे. जेव्हा देवाने सांगितलं होतं की तुम्हाला मधल्या झाडाचं फळ खायचं नाही, पण या ठिकाणी आम्हाला दिसतं की तो म्हणत आहे की कोणत्याच झाडाचं फळ खायचं नाही असं तुम्हाला देवानं सांगितलं, बरोबर आहे का? आणि ती स्त्री सापाला म्हणाली, आम्ही बागेतल्या झाडांच्या फळातून खावे, पण बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्याच्या फळाविषयी देवाने म्हटले, त्यातून तुम्ही खाऊ नका, त्याला शिवूही नका, नाही तर तुम्ही मराल. बघा, या ठिकाणी आपल्याला दिसतं हाच त्याचा जो धूर्तपणा आहे, सापाचा धूर्तपणा. या ठिकाणी आम्हाला दिसतं की स्त्रीचा वाचाळपणा दिसत आहे. वाचाळपणा किंवा व्यर्थ बडबडणं, मुद्द्याला धरून बोलणं. आज सुद्धा तुम्ही कधीही बघा, स्त्रिया मुद्दा सोडून बोलायला एक नंबर असतात. मुद्दा काय होता की तुम्हाला देवानं झाडाचं फळ खाऊ नका म्हणून सांगितलेलं आहे का? तर तिने काय सांगायला पाहिजे होती? असं काही नाही. एवढं जरी बोललं असलं तरी बास झालं असतं. पण तिनं त्या ठिकाणी काय सांगितलं की देवानं आम्हाला मधल्या झाडाचं फळ खाऊ नका आणि त्याला शिवूही नका, कारण जर तुम्ही खाल्ला तर तुम्ही मरणार आहे. एवढं सगळं सांगत बसायची त्याला काय गरज होती? पण ह्या ठिकाणी तिने ती गोष्ट बोलली आणि मग पुढे तो म्हणत आहे की आणि साप स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. आता तो त्याच्या पुढचं ती गोष्ट अंगाला आलेला आहे की ते म्हणजे की खरोखर तुम्ही मरणार नाही. तो बरोबर एक एक शब्द पकडा लागलेला. आता सापानं ह्या गोष्टीविषयी तिच्याबरोबर बोललेला नाही की ते म्हणजे की तुम्ही मरणार किंवा जगणार याच्याविषयी तो बोलत नाही. पण ही स्त्रीनं त्याला सांगितलेलं आहे, आम्ही ज्या दिवशी ते खाणार आहे त्या दिवशी आम्ही मरणार आहे. काही गोष्टी आम्हाला लपवणं किंवा काही गोष्टी आमच्यापर्यंत ठेवणं आणि काही गोष्टी सांगणं हे आम्हाला जमलं पाहिजे. याला काय म्हणतात की जेव्हा आम्ही अशा प्रकारे ही गोष्ट करतो की ते म्हणजे की काही गोष्टी सांगणं आणि काही गोष्टी लपवणं हे ज्यावेळेस आम्ही करतो
त्याला चतुरपणा म्हटलेला आहे. धूर्तपणा वेगळा आहे आणि चतुरपणा वेगळा आहे. आम्हाला देवाचं वचन सांगेल की ते म्हणजे की तुम्हाला काय बनायचं आहे, सापासारखं चतुर बनायचं. धूर्त बनायचं म्हणून सांगितलेलं नाही, तर तुम्हाला त्याच्यासारखं चतुर बनायचं. आज आमच्या जीवनामध्ये जे डिसओबिडियंट जे आलं ते कशामुळे आलं, त्याचं कारणच असं आहे की ते म्हणजे की आम्ही चतुर नाही आहे, आम्ही हुशार नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला दिसतं की तिनं त्याला ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्या ठिकाणी साप स्त्रीला म्हणाला की तुम्ही खरोखर मरणार नाहीये. इथं तो आणि पुढची गोष्ट म्हणजे एक शब्द त्या ठिकाणी वापरला की तो तुम्ही ते खरोखर मरणार नाहीये. खरोखर हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे देव जे बोलला ते खोटं बोलला, तो खरोखर म्हणत आहे. याचा अर्थ असा आहे की देव जे बोलला ते खोटं बोलला. हे त्याला असं म्हणायचं नव्हतं की देव खोटं बोलला, नाही, त्यानं म्हटलं नाही देवान तुम्हाला खोटं बोललाय, देव तुम्हाला फसवा लागलाय, देव तुम्हाला असं म्हणायला लागलाय, असं म्हटलं नाही. तो म्हणाला की तुम्ही खरोखर मरणार नाही. याचा अर्थ असा आहे की मी खरा आहे, मी जे सांगायला लागलेलं आहे ते खरं सांगायला लागलेलं आहे. आज माणूस ज्या वेळेस डिसओबिडियंट मध्ये जातो त्यावेळेस त्याला स्वतःला मी बरोबर आहे हे सिद्ध करायचं असतं.